नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल पाटील तर उपाध्यक्षपदी मधुकर बिसे झाले विजयी। पुलांचा वर्षाव करत भिक्खू महासंघाच्या धुळ्यात लोजपातर्फे काढण्यात आली मंगल प्रभात फेरी। नंदुरबार लोकसभेचे उमेदवार हिनाताई गावित यांच्या प्रचाराला झाला आजपासून प्रारंभ। हुबळी हत्याकांडातील आरोपीला फाशी द्या, धुळ्यात लिंगायत समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। जिल्हा वकील संघासाठी काल दिनांक 26 रोजी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली। त्यात 84% मतदान झालेले होते। आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली। सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती। अनेक उमेदवार हे कमी फरकाने पराभूत झाल्याने त्यांच्याकडून फेरमत मोजणीची मागणी करण्यात आली होती। निवडणुकीत एकूण 36 उमेदवार रिंगणात होते। निकालानंतर दोन्ही पॅनलच्या विजयी उमेदवार आणि समर्थक वकिलांकडून ढोल ताशा वाजवीत गुलाल उधळत जल्लोष करण्यात आला। त्यात अध्यक्षपदी आपलं पॅनलचे ॲडव्होकेट राहुल भटू पाटील हे विजयी झाले। त्यांनी सहकार पॅनलचे ॲडव्होकेट राहुल भटा यांचा पराभव केला, तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे ॲडव्होकेट मधुकर बिसे विजयी झाले। त्यांनी आपलं पॅनलचे ॲडव्होकेट विशाल साळवे यांचा पराभव केला, तर सचिव पदाच्या निवडणुकीत पुरुष उपाध्यक्ष पदाच्या 2 जागांपैकी एका जागेवर आपले पॅनलचे ॲडव्होकेट बळीराम दशरथ वाघ तर दुसऱ्या जागेवर सहकार पॅनलचे ॲडव्होकेट उमेश पाटील हे विजयी झाले, तर महिला उपाध्यक्ष पदाच्या जागेवर ॲडव्होकेट भावना विश्वास पिसोडकर विजयी झाल्यात। पुरुष कार्यकारिणीत आपलं पॅनलचे ॲडव्होकेट दिनेश रमेश देवरे, ॲडव्होकेट गजानन आनंदा माडी, ॲडव्होकेट सारंग विलास जोशी व ॲडव्होकेट उमाकांत बाबूराव घोडा जे 4 उमेदवार विजयी झालेत, तर महिला कार्यकारिणीत आपल्या पॅनलच्या ॲडव्होकेट ज्योत्सना आबा पारती आणि पुरुष कार्यकारिणीत सहकार पॅनलचे ॲडव्होकेट अर्जुन गिरधर महाले, ॲडव्होकेट अमोल संजय बडगुजर, ॲडव्होकेट ललित अशोक महाले, ॲडव्होकेट प्रथमेश प्रमोद दीक्षित, ॲडव्होकेट विशाल भानुदास पाटील, तर महिला कार्यकारिणीत ॲडव्होकेट शिवप्रिया सीताराम पाटील ह्या विजयी झाल्यात। दरम्यान विजयानंतर दोन्ही पॅनलने जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करीत मिरवणुकीही काढल्या। दरम्यान निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट आनंद जगदेव आणि ॲडव्होकेट मनोज देवरे यांनी कामकाज पाहिले। धुळे जिल्हा बार असोसिएशनच्या सर्व सभासदांनी आमच्या पॅनलवर माझ्यावर विश्वास दाखवला, तरी त्यांचा विश्वास सार्थ ठरवून बारच्या विकासासाठी पुढे वाटचाल करू। धन्यवाद माझ्या वकील मित्रांनो। 1600 एकूण मतदार होते, जवळपास 1150 मतदार मतदानाला आले। भविष्यात आमचं एकच एजेंडा आहे, आमची बारची बैठक व्यवस्था आहे, वकिलांना बसण्याची जागा ती व वकिलांना समाजात जे स्थान दिलं जात नाही त्या स्थान मिळवण्यासाठी, वकिलांची सामाजिक स्वीकार्यता वाढवण्यासाठी इथून पुढे कार्यरत राहणार। आम्ही वकील सर्व समाजातील शोषित वंचित घटकांना न्याय मिळवून देतो। आम्ही काही कुणाकडे न्याय मागायला जाणार नाही, आम्ही अन्यायग्रस्त अजिबात नाही। पण इथून पुढे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ज्या सोयी सुविधा पाहिजे, कारण लोकांसाठी फ्रंटला आम्ही लढतो। कोर्ट हे लास्ट डेस्टिनेशन असतं, या लास्ट डेस्टिनेशनला आम्ही वर्क करतो लोकांसाठी। ही जाणीव लोकांना करून देणं, तसेच ज्युडिशरीला पण लोकांप्रती सकारात्मक बनवणं व सर्व गोष्टी समाजाप्रती योग्य होतील याची काळजी घेणं आमचं वकिलांचं काम आहे, आणि ते इथून पुढे आम्ही नेटाने करणार आहोत। धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील लक्ष्मीनगर येथील लोकजनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे यांच्या नवीन वास्तू घरापर्यंत भिक्खू संघातर्फे मंगल मैत्री प्रभात फेरी काढण्यात आली। ही प्रभात फेरी भंते आनंद थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गस्थ झाली। यावेळी भिक्षू संघावर फुलांचा वर्षाव करत बुद्ध भिक्खूंचं स्वागत करण्यात आले। याप्रसंगी धम्ममय वातावरण सर्वत्र बघायला मिळाले। या प्रभात फेरीचा समारोप लोकजनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे यांच्या नवीन वास्तू घराचे पूजन करत करण्यात आले। याप्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजनही यावेळी भंते आनंद थेरो यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले। यानंतर भव्य भोजन दानाचा कार्यक्रमही पार पडला। दरम्यान या कार्यक्रमासाठी दिलीप आप्पा साळवे, शोभाताई चव्हाण, मीनाताई
साळवे यांच्यासह लोजपाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नमो बुद्धाय जय भीम. आज रोजी दिलीप अप्पा साळवे आणि शोभाताई चव्हाण यांनी खास करून भिक्खू संघाला भोजनदानाचं आमंत्रण दिलं आणि ते आमंत्रण स्वीकारून आम्ही या ठिकाणी भोजनदानासाठी सर्व भिक्खू संघ, श्रावणी संघ, श्रावक संघ या ठिकाणी उपस्थित झाले नाही. परंतु जे कॉटन मार्केट आहे तिथून DJ आणि वाजंत्री लावून पुष्प टाकून थेट त्यांच्या या नव्या घरी हा संघ या मिरवणुकी काढून यांनी या ठिकाणी आणला आणि स्वादिष्ट असं भोजन सर्वांना दिले. सर्वांचे पाय धुतले, फुलं टाकले, पाय धुतले, सर्वांना चांगल्या रीते भोजन दिलं, टेबलावर भोजन दिलं. असे हे पुण्यपारमिता या दिलीप अप्पा साळवे आणि उषाताई चव्हाण यांनी हा मोठा उपक्रम राबवला. सर्वात मोठा उपक्रमने सुशील म्हणजे चांगल्या प्रकारे स्वागत केलं भिक्खू संघाचं आणि म्हणून या परिवाराला आम्ही सर्व भिक्खू संघाच्या वतीने आणि आमच्या हा संदेश भूमीच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि संघाच्या वतीने खूप आशीर्वाद देतो. सभे सत्ता सुखी होतो. महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात केलेली आहे. दरम्यान नंदुरबार शहरातील मानाचे गणपती मंदिर येथे आज महाआरती करून या प्रचाराला शुभारंभ करण्यात आला. दरम्यान यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व खासदार हिनाताई गावित यांच्या हस्ते मंदिरात पूजा अर्चा करून महाआरती करण्यात आली. यावेळी महामंत्री विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह भाजप व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नंदुरबार शहरातील विविध भागातून ही रॅली काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी खासदार हिनाताई गावित यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी असंख्य कार्यकर्ते रॅलीत सहभागी झालेले होते. यावेळी खासदार हिनाताई गावित यांनी सांगितले की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणार आहेत. जनतेचा प्रधानमंत्री यावर विश्वास आहे. केंद्राच्या विविध विकास योजना या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी असून आमचा विजय निश्चित आहे, असे खासदार हिनाताई गावित यांनी याप्रसंगी सांगितले. काल आपल्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी होऊन आता मी अधिकृत महायुतीची उमेदवार नंदुरबार लोकसभेची काल डिक्लेअर झालेली आहे आणि त्यामुळे आजपासून माझ्या लोकसभा मतदारसंघात प्रचाराचं नारळ आम्ही वाढून नंदुरबार शहरात आज प्रचाराला सुरुवात मी करते आहे. आज महायुतीचे आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमच्या महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय गावित साहेब आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही नंदुरबार शहरात नारळ वाढून प्रचाराला सुरुवात केली आहे. मागच्या 2 वेळा नंदुरबार लोकसभेच्या जनतेने मला प्रचंड मतांनी निवडून दिलं आणि माझा विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रचंड बहुमतांनी पुन्हा एकदा मला नंदुरबार लोकसभा मतदारसंघातली जनता ही निवडून देईल. कर्नाटक राज्यातील हुबळी येथील नेहा हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ आज लिंगायत गवळी समाजाचे एकत्र येत जोरदार निदर्शने केली. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीस फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली असून या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात निवेदन देण्यात आले. दरम्यान गेल्या सप्ताहात हुबळी येथील नेहा हिरेमठ या भगिनीची धर्मात दिपक फैयाज याने एकतर्फी प्रेमातून भर कॉलेजात निर्गुण हत्या केली. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत असून या आरोपीस फाशीची शिक्षा देऊन नेहा हिरेमठ इस न्याय मिळावा, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अन्यथा लिंगायत समाज रस्त्यावर उतरून निदर्शने करील. दरम्यान असा इशारा आज निवेदनाद्वारे देण्यात आलेला असून यावेळी निवेदन देण्यासाठी धुळे जिल्हा वीरशैव लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष राकेश गादगे, किशोर मोगलाईकर, चंद्रकांत जेतपूर, दिनेश लिंगायत, रामेश्वर साबरे, तेजस दुधे, प्रभाकर लंदे, चंद्रशेखर बनछोड, विजय गुडवे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. हुबळी येथील लिंगायत समाजाची भगिनी आमची नेहा हिरेमठ हिची निर्गुणपणे अत्यंत अमानवीरित्या हत्या करण्यात आली आहे. आरोपी हे फैयाद वेगळ्या समाजाचा आहे. धुळे जिल्हा वीरशैव लिंगायत समाजातर्फे कलेक्टरला आता निवेदन देण्यात येत आहे. या घटनेचा आम्ही जाहीरपणे अत्यंत कडवटपणे निषेध नोंदवतो आहे. त्याकरता हे निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरता आमची जाहीर मागणी आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले.
पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.